हॅलो, धन्यवाद राहुलजी तानबा. वळी आपण आज सामना क्रमांक 3 आहे, जिथे दोन संघ पाहायला मिळतील. एका बाजूला विहाना फायटर, विपक्षामध्ये लक्की कंस्ट्रक्शन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. इथून सामना क्रमांक 3 आहे. विहाना फायटर तर एका बाजूला लक्की कंस्ट्रक्शन. दोन्ही संघ मातंबर आहेत. इथून दोन सलामीर जोडी, दोन ट्रम्पकार्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला धनेश सारखा फलंदाज आपण पाहिला, धनेश जनाटे. तर एका बाजूला किशोर धोडी. हे दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर महेश बोरसे हा पहिल्या षटकामध्ये या P1 मधील पहिलाच बॉल आखून टप्प्याची लेंथ लाईन होती. चांगला प्रहार जरूर आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. वन बाउंस चेंडूला मात्र सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी एकच धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेल्या आणि एक धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. खातं ओपन झालंय विहाना फायटर संघाचं. इथून नक्कीच आपण पाहिलं चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगला आखून टप्प्याची लेंथ लाईन होती बॉलिंग ट्रॅकवरती, पण तितकाच चांगला फटका जरूर होता. पण तिथून क्षेत्ररक्षण मात्र तैनात होतं. चेंडूला वन बाउन्स फील्ड केला जरूर. चांगला एक धाबेने खातं ओपन झालंय. पुढील बॉल पहिल्या षटकातील गोलंदाज महेश. यावेळी वेगावरती स्वार झाला. बॅटची हलकीशी एज राहिली गेली. चांगला बॅकअप त्या ठिकाणी राहिला गेला. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी महेश बोरसे. P1 मधील षटक हाताळत असताना धनेश जनाटेला पूर्णपणे शांत ठेवला गेलाय, कारण की जसा चेंडू पडला अगदी मात्र थोडासा वेगावरती स्वार होता. चांगली गोलंदाजी महेश बोरसे. बॉलिंग ट्रॅकवरती पुढील बॉल. यावेळेस मात्र नक्कीच खराब चेंडू हाताला होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण केला. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा पार. चौकार 4. फलंदाजांनी कुठेतरी मात्र डॉट बॉल आल्यानंतर आक्रमक फलंदाजी दर्शवली गेली, कारण की इथून पाहिलं तर धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक आहे P1 मधील, जिथून गोलंदाज महेश बोरसे चांगली गोलंदाजी हाताळत असेल. इथून पुन्हा एकदा यावेळी सल ओव्हरफुल्ड जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 30 सर्कलला चांगला प्रोटेक्शन होता, पण इथून एक धाव परिपूर्ण केली. इथून नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, कारण की महत्वाची एक धाव महत्वाची असेल. इथून पाहिलं जेव्हा लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही मॅचेस खेळताय तेव्हा प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असतो. इथून मागील सामना आपण पाहिला अगदी 6 चेंडू जिथून जी गोलंदाजी हाताळली होती, जबरदस्त गोलंदाजी. यावेळी सर बॅटचा वापर केलाय, उडवलाय सरळ चेंडूला. इथून चेंडू येईल सरळ. बॅटचा किशोर धोडीच्या बॅट मधून चेंडूला सरळ लॉब केला गेला आणि हा षटकार आहे. यस, फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केला गेला. काही जबरदस्त फटका. इथून नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. जिथून विहाना फायटर संघ जिथून चांगली फलंदाजी करत असताना जी चांगला स्टार्टअप आपल्या संघासाठी 2 ट्रम्प कार्ड फलंदाज आणि महत्वाचा सामना असेल. जिथून पाहिलं तर एक विजय जरूर त्यांच्या नावावरती आहे, कारण की विजयाच्या सुधामध्ये असतील. इथून चांगली प्रत्येक मात्र फलंदाजी साकारावी लागेल, कौतुकास्पदी भूमिका निभावावी लागेल. यावेळी सोडवलंय जरूर. मिस टाइम स्ट्रोक झालाय जरूर.
इथून स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडू खाली आलाय आणि यस गुड जज विकेट टेकन बिग विकेट डाऊन किशोर दोडी बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी न्यू बॅटर वन डाऊन प्लेअर आकाश सिंगडे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. माईमचा वंडर बॉय म्हणून काही जबरदस्त त्या दिवशीच्या रजनीमध्ये जी खेळी साकारली होती काही जबरदस्त आणि नक्कीच आपल्या संघाला एक चांगला स्टार्टअप मिळवून दिला होता. इथून आकाश सिंगडे आलाय नो-मॅन बॅटर. तर इथून आपण पाहिलं चांगली गोलंदाजी हाताळली होती. एक षटकाचा खेळ आपण पाहिला. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर 12 या कडेवरती जाऊन पोहोचलाय. 12 रन ऑन दी बोर्ड 12 धावा धाव फलकावरती. विनोद बुदरला मात्र प्रमोट केले गेलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून पाहिलं तर विनोद बुदरला मात्र प्रमोट केले गेलाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल असेल स्ट्राईक एंडला धनेश जनाटे. स्ट्राईक एंडला फलंदाज. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल फुल टच बॉल फुल टोल वसूल करेल. चेंडूला सरळ पाठवलाय मिडॉनला सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद. काही जबरदस्त या ठिकाणी षटकार. चेंडूला सरळ लॉप केला कारण की खराब चेंडू होता त्याच्यावरती पनिशमेंट केला गेला. काही जबरदस्त धनेश जनाटेच्या बॅट मधून हा महत्वाचा षटकार असेल. एबिलिस चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी. एबिलिस मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला तितकं चांगलं बॅकअप होता. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून कुठेतरी षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय आकाश सिंगडेच्या बॅट मधून सरळ आलाय चेंडू सीमा रेखा पार चौकार. कारण की इथून पाहिलं तर आकाश सिंगडेच्या बॅट मधून पहिलाच चेंडू फेस करत असताना चौकारामध्ये खातं ओपन केलं आपल्या संघासाठी स्वतःसाठी. काही जबरदस्त चौकार आला आणि या चौकाराने पाहिलं तर 23 रन ऑन दी बोर्ड एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना वियाना फायटर विदेजी लांगाई साहेबांचा संघ पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. गोलंदाज पहिला विनोद बुदरवरती आक्रमण करतं. इथून 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा. रिवर्सचा टेम झालाय त्या ठिकाणी. काही जबरदस्त इथून इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा पार चौकार. रिवर्सचा टेम राहिला सफलतापूर्वक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार बॅक टू बॅक 2 चौकार. इथून आकाश सिंगडे कुठेतरी चांगली स्वरूपात आपल्या संघासाठी संकट मोजन कसं असावं निश्चित स्वरूपामध्ये जी फलंदाजी साकारत असताना इथून आतापर्यंत थोडंसं महागड षटक विनोद बुदर त्या ठिकाणी पाहायला बोलतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत महागड षटक हाताळला 15 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल एव्हिलिस नक्कीच आकुटप्याची लेंथ लाईन 30 सर्कलला चांगला प्रोटेक्शन राहिला गेला. तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट बॅकअप नाही पण इथून मात्र नक्कीच एकच धाबेपर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट 28 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन दी बोर्ड. वियाना फायटर प्रथम फलंदाजी करत असताना जिथून चांगली या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य 2 फलंदाज करत असताना जिथून कुठेतरी पहिली विकेट किशोर दोडीला परतावा लागला. परतीचा प्रवास केला गेला पण इथून मात्र चांगली फलंदाजी करत असताना काही जबरदस्त. इथून धनेश जनाटे आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 12 धावा त्याच्या डाबावरती आहेत.
चांगला सलामीचा फलंदाज म्हणून आला होता. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल विनोद बुधर बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा आणि अंतिम बॉल 1 to go. चांगला फटका तितकाच काय जबरदस्त थर्डमॅन रिझनला चेंडू सरळ क्लिअर करेल. 1 बाउन्स सीमा रेखा पार चौकार. आणि चौकार आलाय महत्वाचा चौकार आणि या चौकाराने पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना व्हियाना फायटर काय जबरदस्त. इथून आपण पहिला 2 षटकाचा खेळ समाप्त करीत 16ची सरासरी गाठली गेली आणि या 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिला तर 128 चं दाखवत आहे. इथून या अनुषंगाने मात्र फलंदाजी साकारली जाईल का हे देखील पाहिलं जाईल, कारण की जिथून आपण पाहिला कुठेतरी दोन्ही षटकं महागडे हटवले गेले. जिथून विनोद बुद्धरवरती देखील हुल्ला बोल केला गेला. महेश बोरशेला मात्र पुन्हा एकदा आणलं जातं. इथून दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचं 3रा क्रमांकाचा गोलंदाज महेश बोरशे तर एका बाजूला आकाश सिंगडे. आतापर्यंत हा सेट बॅटल पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. पहिलाच बॉल 3ऱ्या षटकातील. यावेळी चांगला फटका तितका चांगला 30 सर्कलला मिस फील्ड पाहायला मिळाली. चेंडू सरळ थांबणार नाही. येईल आणखी एक सीमा रेखा पार चौकार 4. काही जबरदस्त चौकार आलाय. आकाश सिंगडे कुठेतरी थांबवण्याचं नाव घेत नाही. जिथून प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातो. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी साकारत असताना म्हणतात ना चांगलं कार्य कधी वाया जात नसतं. इथून चांगली फलंदाजी साकारत असताना अकोटप्याची लेंथ लाईन होती. मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. चेंडू वेत आहे. कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. आकाश सिंगडे बॅक टू द पॅव्हिलियन. जे खेळाडू आहेत त्यांनी जेवण करून घ्यायचे आहे. टीम 94 कामन आपल्या सर्व खेळाडूंनी जेवण तयार आहे. जेवण करून घ्यायचं आहे. धन्यवाद. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वतः जय वावरे त्या ठिकाणी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि जास्तीत जास्त आपण पाहिलं तर झोंटे या नावाने मात्र प्रसिद्धी मिळाली आणि तोच फलंदाज इथून आपल्या संघासाठी कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल. तिथून पाहिलं तर चांगली सुरुवात आतापर्यंत व्हियाना फायटर. यावेळी साकुटप्याची लेंथ आहे. हलक्या साधाने सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला फक्त दिशा दिल्या गेल्या, पण इथून नक्कीच शॉर्ट थर्डमॅन रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. एकच धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. 37 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना व्हियाना फायटर संघ 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून महेश बोरशे या गोलंदाजाने मात्र कमबॅक जरूर केलाय. परिवर्तन यावेळी वेगावरती स्मार डॉट बॉल तेज तर्रार योग्य पद्धतीने मात्र चेंडूला हाताळलं जात आहे, कारण की जेव्हा जेव्हा नियंत्रित गोलंदाजी मेरिटवरती गोलंदाजी तुम्ही हाताळतात ना थोडंसं प्रेशर जरूर फलंदाजावरती कन्वर्ट होतं. इथून गणेश जनाटे पूर्णपणे बीट होताना त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. काही जबरदस्त चांगला बॉल हाताळला गेला. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला 3ऱ्या षटकातील, जिथून आतापर्यंत अजूनही 2 चेंडू शेष असतील. 5वा बॉल असेल महेश बोरशे पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी चांगला इथून नक्कीच टॅपशॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर. तितकाच चांगला क्षेत्ररक्षण आहे. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. जिथून कुठेतरी आपण पाहिला 2 षटकाचा खेळ पाहिला जिथून 32 धावा लागल्या होत्या, पण इथून मात्र आतापर्यंत जी कमबॅकिंग गोलंदाजी हाताळली फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल असेल. काही जबरदस्त गोलंदाजी महेश बोरशे त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. शेवटचा आणि अंतिम बॉल 1 to go. जय वावरे. यावेळेस नक्कीच काय जबरदस्त इथून संयमी खेळी करत असताना, कारण की आपल्या संघासाठी नक्कीच आपण पाहिलं तर अजूनही 5 षटकांचा खेळ शेष आहे, जिथून मी चांगली फलंदाजी साकारू शकतो हे जय वावरे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना इथून पहिला 3 षटकाचा खेळ संपुष्टात येतो. 3 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना व्हियाना फायटर संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला.
इथून गौरव हावरेला मात्र आणलं जात आहे. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून पहिला चांगली गोलंदाजी कुठेतरी महेश बोरशाला टर्निंग पॉइंट ठरली गेली आणि इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली. निश्चित स्वरूपामध्ये जिथून चांगली सुरुवात होती कुठेतरी इथून आपण पहिल्या चौथ्या षटकामध्ये गौरव हावरे हा गोलंदाज. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार. चेंडूला सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. वियाना फायटर संघ पाहायला मिळतो जिथून चांगली सुरुवात राहिली गेली. पहिल्या चेंडूवरती षटकाराने मात्र स्वागत केलंय गौरव हावरे या गोलंदाजाचं. काही जबरदस्त गोलंदाजी. इथून तितकी चांगली फलंदाजी. धावफलक पाहिला तर 45 रन ऑन दी बोर्ड. 45 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. काही जबरदस्त या ठिकाणी जय बाबरे. आणि मला स्टार आयकॉन खेळाडू म्हणून का निवडलं गेलं, माझ्या संघासाठी नव्हे तर माझ्या गावासाठी नव्हे तर मला माझ्या स्वतःसाठी नक्कीच चांगली फलंदाजी देखील एक चांगलं योगदान आपल्या यावेळी सॉफ्ट हँडने जरूर. इथून षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच एक डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं हे दर्शवलं गेलं. आणि इथून मात्र सन्माननीय देवरामजी परेड आणि प्रभाकरजी हेमाडे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. इथून काही जबरदस्त 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेऱ्याकडे धावफलक 47 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 47 रन ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. गौरव हावरे हा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन झालं. इथून नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण की चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो राहिला आणि इथून नक्कीच फलंदाज कुठेतरी जरूर मिस टाइम राहिला गेला आणि त्याच कारणास्तव डॉट बॉल आलाय. जय बाबरे स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज तितकाच चांगला गौरव हावरे. षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी हाताळत असताना पुढील बॉल असेल चौथ्या षटकात येईल. रिव्हर्सचा टेम होता. याही वेळेस काही जबरदस्त वळवलंय चेंडूला. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. कारण की जेवढे डॉट बॉल येतील तेवढंच प्रेशर कन्वर्ट होईल. इथून पाहिलं तर चौथे षटक आहे प्रगती पथावर. गौरव हावरेने कुठेतरी चांगली कमबॅकिंग गोलंदाजी हाताळली. जिथून षटकार आल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती षटकार होता. पुढील बॉल. याही वेळेस मोठा प्रहार करायचा होता पण याही वेळेस मात्र नक्कीच चेंडू आणि फळीचं कनेक्टिव्हिटी प्रॉपर नव्हती. या लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाबा त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकरी धावीने धावफलक पाहिला तर 48 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 48 रन ऑन दी बोर्ड. वियाना फायटर त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. स्ट्राईक एंडला पण पहिला दिनेश जनाटे सलामीचा फलंदाज. आतापर्यंत वैयक्तिक 17 धावेवरती खेळतोय. एक चांगला स्टार्टअप जरूर मिळवून दिला होता. इथून ट्रम्पकार्ड फलंदाज म्हणून दाखल झाला होता. फेवरेट शॉट मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय इनटू द गॅप. दे इथून काही जबरदस्त क्षेत्ररक्षण जरूर चांगलं राहिलं गेलं आणि नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक जाऊन पोहोचलाय 50. या खेळावरती 4 षटकाचा खेळ होतो समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर 50 या खेळावरती जाऊन पोहोचलाय. वियाना फायटर प्रथम फलंदाजी करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून 5व्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पहिला मनोज दळवीला मात्र आणलं जात आहे बॉलिंग ट्रॅक वरती. इथून धावफलक पाहिला 4 षटकाच्या समाप्तीखेरीज 50 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून स्ट्राईक एंडला पाहिला तर जय बाबरे स्वतः कर्णधार या संघाचे मोठा प्रहार करायचा होता. याही वेळेस वळवलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा जबरदस्त गोलंदाजी मनोज दलवी त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. इथून मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली जाते. इथून कुठेतरी थांबवलं जाते. मोठ्या धावापासून या इथून मात्र खोलपर टप्प्याची लेंथ लाईन होती जरूर. या चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय.
चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी एकच धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती प्लाय होताना पाहायला मिळेल. धावफलक येत्या काळात आपण पाहिलं तर थोडंसं शांत राहिलं गेलं, कारण की जिथून पाहिलं तर 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 5वं षटक आहे प्रगतीपथावर. अजूनही तुमच्याकडे 22 मिनिटांचा वेळ आहे. इथून तुम्हाला अजूनही आपण पाहिलं तर तुम्हाला या स्पर्धेची निभावली आहे. 8 षटकं तुम्हाला 40 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहे, त्याची नोंद असू द्या, कारण की इथून टायमर देखील सेट आहे, याची देखील नोंद असू द्या. यावेळेस काही जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी समब्रिंग. इथून चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या सेफ हँडमध्ये योग्य पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळत असताना मनोज दलवी कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला, चांगली गोलंदाजी. यावेळी सोडवलंय जरूर, चेंडू अपेत आहे. इथून मात्र चेंडू सरळ निघून जाईल, आउट ऑफ द पार्क. षटकार 6. षटकार धनेश जनाटेच्या बॅट मधून षटकार आलाय, कारण की आपण त्यामध्ये पाहिलं होतं काही जबरदस्त खेळी साकारली होती. इथून यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं साईकता पडगे चषकामध्ये चॅम्पियन संघ राहिला होता आणि कर्णधार स्वतः होते धनेश जनाटे. यावेळेस कोलपार टप्प्याची लेंथ लाईन. इथून मात्र एक तेरी तर एक मेहरी हे मैदानामध्ये दर्शवलं जात आहे, कारण की इथून षटकार आल्यानंतर डॉट बॉल महत्वाची गोलंदाजी. इथून शेवटचा आणि अंतिम बॉल असेल 5व्या षटकातील. मनोज दळवी त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळत असताना तर एका बाजूला धनेश जनाटे सेट बॅटल. यावेळेस नक्कीच कोलवर टप्प्याचं लेंथ लाईन होती, त्याच्यावरती आक्रमण केलं, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेला. तत्पूर्वी एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून 5 षटकाचा होतो खेळ समाप्त. 5 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक पाहिला तर 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, कारण की 11.60 ची सरासरी गाठली गेली. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिला एकंदरीत तर 94 पर्यंत पाहायला मिळतोय. इथून मात्र थोडंसं गेअर चेंज करावा लागेल वियाना फायटर संघाला. जिथून विदेजी लांगे साहेबांचा संघ आहे, इथून नक्कीच मायबाप प्रेक्षक वर्ग आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकत. काही जबरदस्त या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना आणि नक्कीच आपण पाहतायत पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 आणि मनोरंजनाची भरीव कॅप्सूल त्या ठिकाणी पाहायला मिळते. काही जबरदस्त. चला गोलंदाज आपण पाहिला तर गौरव आलाय, मात्र दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचं 6वं षटक हाताळण्यासाठी गौरव हावरे या गोलंदाजाला मात्र प्रमोट केलं गेलंय. स्ट्राईक एंडला पण पाहिला धनेश जनाटे, ज्याची बॅट आतापर्यंत चांगली सुरुवात. रिवर्सचा टेम जरूर राहिला होता, इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने, पण इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल, कारण की नक्कीच फलंदाजाचा तो मानस आणि तो मनसोबा आणि तो मानकवडा राहिला होता, पण इथून मात्र यस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गौरव हावरे. पुढील बॉल. यावेळेस नक्कीच आडवा पट्टा खेळायचा होता जरूर. टाइम स्ट्रोक मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. पंबल झाली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करेल का? आणि यस 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. 60 रन ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी चांगली रनिंग भेटून द विकेट. आतापर्यंत 28 धावा जी वैयक्तिक खेळी त्याच्या नावावरती आहे, तोच धनेश जनाटे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी बोलावलं जरूर इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेखा पार. चौकार. आतापर्यंत आपण पाहिला तर 16 चेंडू मध्ये 32 धावांची विस्फोटक नोक खेळी त्याच्या नावावरती आहे. स्वतः कर्णधार आपण पाहिला आयकॉन प्लेअर म्हणून पाहिलं जातं धनेश जनाटे. त्या ठिकाणी एक चांगली खेळी, या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून राहिलं गेलं, कारण की नक्कीच जिथून चौकार आलाय महत्वाचा चौकार असेल. 6वं षटक आहे प्रगतीपथावर. गौरव हावरेवरती देखील मात्र आक्रमकता केली जाते. यावेळेस वळवलाय. इथून मात्र नक्कीच यस नो मध्ये गाडी सुटेल का? आणि यस मात्र बॉन्डिंग व्यवस्थित नव्हती, कॉलिंग नाही आहे, त्याच कारणास्तव जय वावरेला देखील परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाब. इथून
नुमॅन बॅटर अजय मशे त्या ठिकाणी दाखल झालाय. नक्कीच जय बाबरेला कुठेतरी परतावं लागेल. कॉलिंग व्यवस्थित नव्हते. तू मध्ये मात्र नक्कीच गाडी सुटली गेली आणि नक्कीच महत्त्वाचं विकेट त्या ठिकाणी राहिला गेला. इथून पाहिलं तर अजय मशे त्या ठिकाणी नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज गौरव हावरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंच्या खेळमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या जरूर, पण इथून नक्कीच समोर आपण फलंदाज पाहिला तर धनेश जनाडे जो सेट बॅटल पाहायला मिळतोय. पावलांचा वापर केलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू अभित आहे. स्वतः गोलंदाज त्या चेंडू खाली. येस गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. धनेश जनाडे बॅक टू द पवेलियन. 3. यांचं उपस्थित झालेले आहेत. मी रोहन वेडगा यांना विनंती करतोय की त्यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर देवरामजी परेड साहेबांचा देखील त्या ठिकाणी यथोचित सनातन सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. एक सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले असे देवरामजी परेड सरांचं देखील या ठिकाणी यथोचित सनातन सन्मान केला जातोय. वेलकम सर, तुम्ही आज स्पर्धेसाठी आलात, तुमचा वेळ आमच्यापर्यंत दिला, तुमचं देखील या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर मी विनंती करेन प्रभाकरजी हेमाडे सर यांचं देखील स्वागत सन्मान मी विनंती करतोय. तसेच आताच झालेल्या मैत्री ग्रुप केळवा रोड चषकचे आयोजक प्रभाकरजी हेमाडे यांचं मी बाबुराव बरफ साहेबांना विनंती करतो त्यांचं सन्मान करायचं आहे. प्रभाकरजी हेमाडे. धावफलक पाहिलं तर 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 64 रन ऑन दी बोर्ड. सहा षटकांचा खेळ आपण पाहिला. धावफलक 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 फलंदाज त्या ठिकाणी एका बाजूला अजय मसे तर एका बाजूला अमित मोरे. रिव्हर्सचा टेम होता. असफल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट बॉल. मनोज दळवी त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 7वं षटक हाताळत असताना पण नक्कीच चांगली गोलंदाजी. हल्ला बोल करायचे इरादे स्पष्ट होते. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. पुढील बॉल असेल मनोज दळवी. सरळ बॅटचा वापर जरूर केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत 1 बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार. असेल जिथून भरपूर काळानंतर हा ऊर्जा देणारा फटका पाहायला मिळाला. चौकार. मोठा प्रहार त्याच दिशेने पुन्हा एकदा उडावलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना 1, 2. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. इथून नक्कीच महत्वाचं विकेट राहिला गेला, जिथून मनोज दलवी या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना 7वं षटक आहे प्रगतीपथावर. इथून 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. धावफलक 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 68 रन ऑन दी बोर्ड. नक्कीच चांगला बॉल हाताळला गेलाय, पण इथून नक्कीच दर्शवतील मुंडा पठाण सर हा वाईट बॉल आहे. ट्रम लाईनच्या बाहेर थोडासा हाताळला गेलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती बोनसच्या स्वरूपामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. यावेळेस नक्कीच चांगला फटका मिसटाईम राहिला गेला जरूर. मनोज सांबरे हा फलंदाजाच्या माध्यमातून पाहिला तर
70 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 70 रन ऑन दी बोर्ड, 7 धाबा, 70 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही चांगली गोलंदाजी हाताळली जिथून मनोज दळवी दुसरा स्पेल आहे आणि या सामन्याचा 7वा. यावेळेस अक्रॉस द लाईन काढण्याचा प्रयत्न, डाऊन द लेगचा मारा, या हायवेळेस मात्र वाईट बॉल पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी जिथून नक्कीच चौकार आल्यानंतर विकेट जरूर राहिला होता, पण आतापर्यंत 2 चेंडू अतिरिक्त हाताळले गेले. त्याच कारणास्तव 2 धावा या बोनसच्या स्वरूपामध्ये नक्कीच ऍड होताना पाहायला मिळाला. मोठा प्रहार करायचा होता, इथून फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला, योग्य नियंत्रण पद्धतीने चेंडूला हाताळला गेला. इथून डॉट बॉल पाहायला मिळालाय. शेपटचा अंतिम बॉल असेल. मनोज दलवी 1 to go. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन लावून अपील होतं पंचांकडे, पण इथून नक्कीच यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळेल. 7 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 7 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिलं तर 71 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये वियाना फायटर, लॉस ऑफ 5 विकेट. शेपटचं अंतिम षटक असेल. इथून पाहिलं तर अमित मोरे आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, अजूनही 0वरती आहे. तर स्ट्राईक एंडला पण पाहिलं मनोज सांबरे 1 चेंडू मध्ये 1 धाव त्याच्या नावावरती आहे. शेपटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सचिन वाघ आलाय, कारण की इथून डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का हे देखील पाहिलं जाईल. काही जबरदस्त या ठिकाणी पाहिला तर जिथून जी सुरुवात राहिली होती, जिथून 2 षटकामध्ये जिथून 32 धावा लागल्या होत्या आणि तदनंतर जो धावसंख्येवरती अंकुश लागला गेला, चांगली गोलंदाजी हाताळली मनोज दलवी, गौरव हावरे या गोलंदाजाने कुठेतरी तो टर्निंग पॉइंट ठरली गेली. पहिलाच बॉल, यावेळी पहिलाच बॉल वळवलाय चेंडूला, डॉट बॉल, व्हेरिएशन झाला. सचिन वाघ आणि वाघासारखी मात्र नक्कीच गोलंदाजी हाताळत असताना, कारण की जिथून पाहिलं म्हणतात ना, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, ते तुम्हाला मैदानामध्ये सिद्ध करावं लागतंय. कारण की नाव हे सहजासहज असं मिळत नसतं, त्याच्यासाठी प्रचंड सराव, प्रचंड मेहनत ही देखील घ्यावी लागते. इथून 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. शेवटचा अंतिम षटक आहे. यावेळेस मोठा प्रहार केला, इनसाइड आउटचा फटका जरूर आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड केलं. इथून 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. धावफलक पाहिला तर अवघ्या 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 72 रन ऑन द बोर्ड, 72 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून थोडासा गेअर चेंज करावा लागेल. या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. पुढील बॉल, यावेळेस प्लेइंग अवे द पुढील झर्रापासून थोडासा लांब ठेवलाय, फलंदाजाला बीट करत चेंडू यावेळेस निरुत्तर केलंय. चांगली गोलंदाजी, सचिन वाघ डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. शेवटच्या अंतिम आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस व्हेरिएशन झालंय, काय जबरदस्त. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू फेस केलेत आणि आतापर्यंत 0वरती आहे. काही जबरदस्त गोलंदाजी. अमित मोरेला पूर्णपणे थांबवलं गेलंय, कारण की जिथून जी सुरुवात करायची होती इथून कुठेतरी थांबवलं गेलंय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. सचिन वाघ या गोलंदाजाने यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन काढण्याचा प्रयत्न, यस, सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अमित मोरे परततोय 0वरती, बॅक टू द पवेलियन. इथून आशिष कडू आलाय. शेपटचा आणि अंतिम चेंडू असेल. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर मनोज सांबरे फलंदाज, तर गोलंदाज सचिन वाघ, आणि नावात दम आहे आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली हाताळली गेली. शेवटचा आणि अंतिम बॉल उडवलाय जरूर. इथून मात्र महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चेंडूला सरळ पाठवलाय. मनोज सांबरेच्या बॅट मधून आलाय षटकार.
पुकार असेल सामना क्रमांक चौथा असेल. नूत्री मुंबई कॅप्टन आणि युवा माहीम दोन्ही संघाचे कर्णधार या आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. नूत्री मुंबई विपक्षामध्ये युवा माहीम दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. जिथून आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 78 धावा जमवल्या गेल्या. 79 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. जिथून प्रथम फलंदाजी करत असताना वियाना फायटर संघाने 78 धावांचा या ठिकाणी नक्कीच धावा जमवल्या गेल्या आणि 79 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं. जिथून आपण पाहिलं लक्की कंस्ट्रक्शन या संघाने चांगली गोलंदाजी हाताळली गेली. सामना क्रमांक 4 पुन्हा एकदा पुकार असेल नूत्री मुंबई कॅप्टन आणि युवा माहीम कॅप्टन दोन्ही संघाचे आपण कॅप्टन या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. जिथून जसं या इनिंगला सुरुवात होईल या मायक्रोफोनवरती हलकासा बदल करेल आमचे सती समालोचक या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईन होतील. व्हॉइस ऑफ मासबाण राहुलजी धानवा सर. मी या नाणेफेकीसाठी विनंती करतोय देवरांजी परेड साहेबांना, त्यांच्या हस्ते हे नाणेफेक होईल. हॅलो चेक. टॉस आपण करूया सन्माननीय देवरावजी परेड साहेबांच्या शुभ हस्ते. एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे व्यक्तिमत्व आणि नेहमीच या मैदानावरती सामने म्हणा साहेब नेहमीच उपस्थित राहतात. साहेबांच्या माध्यमातून प्रेम मिळतं, आशीर्वादही मिळतो. आपलं साहेब पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला कॅप्टन या टॉससाठी. नूत्री मुंबई आणि युवा माहीम हा सामना चॉईस दिली गेली साहेबांच्या माध्यमातून आणि चॉईस जिंकलेली आहे नूत्री मुंबई टीमने. एडीच कॉल केला आहे योगेश यांनी आणि टेल आलाय. धन्यवाद देवरांजी परेड साहेब, थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकला युवा माहीम टीमने. किरण, टॉस जिंकलाय, आपला निर्णय. फिल्डिंग घेऊ आम्ही. पहिला सामना चांगला राहिलाय, आपल्या टीमसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर संघ आहे नूत्री मुंबई आणि 8 ओव्हरमध्ये आपली रणनीती काय असेल? बॉलर लोकांनी जास्त कमीत कमी रनवर थांबवायचा प्रयत्न करू, म्हणजे बॅटिंग करायला इजी पडेल. आणि तुमच्या टीममधील कोणते असे गोलंदाज आहेत ते धावा कमी देतील आणि विकेट मिळवतील, त्यांची नावं? विनय आहे, अप्पी आहे आणि अजून आहे 2-3 बॉलर आहेत. कशी वाटते स्पर्धा? पर्व 2 विषयी आमच्या आयोजकांविषयी काय म्हणाल? आयोजन एक नंबरच असते आणि नाईटची स्पर्धा भरवणं म्हणजे सोपं काम नसते आणि इथे खेळायला मजा येते. थँक्यू व्हेरी मच. होते किरण बारा जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. योगेश जिरडे, खूप चांगला खेळ आपला राहिला आहे. संघर्ष सर्वांनीच बघितला. प्रथम बॅटिंग करायची आहे या मॅचमध्ये आणि काय चाललं माइंडमध्ये की टोटल आपल्याला अचीव करावी लागेल? जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. नक्कीच. मागील जो सामना झाला थोडंसं हार्ट ब्रेक झालं असेल तुझं, नो डाऊट, कारण की खूप तू लढला चांगला होता आणि या मॅचमध्ये आता फलंदाजी करायची. तू सोडून कुठले चांगले बॅटर आहेत ते चांगले बॅटिंग करतील, तुझी अपेक्षा काय आहे? त्यांची नावं मला सांग. करण आहे, शैलेश आहे, आहेत पोरं खेळतील मागे. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते योगेश जिल्हाडे. जाऊया आता आपण पुढील मॅचकडे सेकंड इनिंगमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू कल्पेशजी गोरे. अमित मोरे आलाय गोलंदाजी करण्याकरिता आणि जव्हारची शान
विनोद बुधर रावडी अँड मनोज दळवी हे 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. प्राईड ऑफ जव्हार अमित मोरे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. गोटनपूर पालघरचा ब्रँड. हा बॉल अगदी खुला टाकला होता. जो अँगल मिळतो आशिष कडून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप चांगली मेहनत आशिषच्या माध्यमातूनही आपण या ठिकाणी बघितलेली आहे आणि इंटर टीमची मेहनत ही खूप काही सांगून जाते. क्रिकेट स्पर्धा म्हटली की सहकार्य आणि त्याच्यामध्ये आशिषजी कडू असतील, अपूर्वजी वेडगा, मदनजी भुजड साहेब, भरतजी लढे साहेब, विपुलजी पेलेना, दीप तरे, यश तरे, मंगलू लढे, अनिकेतजी वेडगा, प्रसादजी जाधव, आकाश बसवत, अविनाश वेडगा, अश्विन तरे, रोहितजी गोळके, वैभाई बाट, गौतम वावरे, महेशजी दळवी साहेब, गौरव तरे, स्वप्नीलजी पिलेना, अविनाश जाधव, उत्पलजी पिलेना, हार्दिकजी सरब, मानस तरे, वेदांत तरे आणि राजेशजी टोले यांची अतंग मेहनत राहिलेली आहे. नेहमीच यावेळेस बेरेजचा वापर केला गेलाय वाईट करिता. टीव्ही अंपायर या ठिकाणी नितेश कदम सर पाहायला मिळत आहेत, बिझी आहेत, आपण पाहू शकाल. न्यू 3 मुंबई आणि युवा माहीम टीमचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. इट्स अ व्हाईट बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय. हा व्हाईट बॉल आपल्या स्क्रीनवरती आहे. चेंडू यस ट्राम लाईनवर डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली स्कोरकार्डवरती, ती म्हणजेच 2 धावा. लॉब केलाय ऑफ साइडला फटका, फसलाय, फटक्यामध्ये आहे कमी, क्षेत्ररक्षकाने दिली झेल टिपण्याची हमी. विकेटचं पतन, बॅटर बॅक टू द पवेलियन, विकेट डाऊन. मनोज सांबरे याने झेल अप्रतिम कॅरी केला. हा देखील चेंडू हवेत राहिलाय आणि स्वतः अमित मोरेने कॉल केलाय. मी हा झेल पकडेन. झेल पकडला. कॉटन बॉलच्या माध्यमातून आणखीन एक विकेट डाऊन. 1. धामोडा साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. तुम्ही या मंचावरती यायचं. विकेट हॅट्रिकचा बॉल अमित मोरे, विघ्नेश साकलतोडे आणि पहिली विकेट हॅट्रिक घेतली. डबल हॅट्रिकचा रेकॉर्ड त्याने केला. 4 बॉलमध्ये 4 विकेट. हा फटका फसलाय.
सेकंड विकेट हॅट्रिक अमित मोरे, ब्रँड ऑफ गोठणपूर पालघर, आणि त्याने घेतलेले आहे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मधील ही दुसरी विकेट हॅट्रिक. सन्माननीय विद्याजी लहांगे साहेबांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपीजचं प्राइज, 500 रुपयांचं प्राइज आलंय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्वीकरण ही खासियत आहे. हर हुन्नरी प्लेअर म्हणून अमित मोरेची ओळख आहे आणि तेच त्याने केलं. टॅप करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि ही विकेट हॅट्रिक परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. अमित मोरे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर याला सांगितलं जातं. उमेश खिलारी आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा आणखीन संधी आहे. डबल हॅट्रिक मिळवतील का सर लसित मलिंगा, आणि आपल्या कारकिर्दीमध्ये 2 वेळा हा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. आणि एकदा तर न्यूझीलंड टीम विरोधात पहिल्याच ओव्हरमध्ये 4 बॉल 4 विकेट्स त्यांनी घेतले होते आणि तो देखील एक मोठा रेकॉर्ड जे विघ्नेश साकलतोड यांनी केले या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगल्या रीतीची गोलंदाजीचं पृथ्वीकरण करताना पाहायला मिळालेत. हा सामना आपण पाहू शकाल वियाना फायटर्स आणि लकी कंस्ट्रक्शन अशा 2 टीममध्ये आहे. 79 हे टार्गेट आहे. 79 मागील 2 सामने रन चेस झालेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोनेचे, 4 दिवस आनंदाचे, 4 दिवस दुःखाचे. हाच एक क्रिकेटचा खेळ. येथे कधी केव्हा काय घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. वियाना फायटर्स टीम कमबॅक त्याने केलंय. प्रिव्हियस नाईटमध्ये अंतिम सामना त्याने जिंकला होता. आकाश शिंगडे येतोय गोलंदाजी करण्याकरिता. एक चांगला बॉलर म्हणून आकाशची ख्याती हे राहिलेली आहे आणि समोर आहेत विनोद बुधार. आता सर्व जिम्मेदारी जी पाहायला मिळते विनोदजी बुधार यांच्या खांद्यावरती आलेले आहे आणि जेव्हा जेव्हा येते जिम्मेदारी तेव्हा तेव्हा चांगला खेळी होतो. ड्राईव्ह केले बॉलला. आशिषकडून थोडीशी मिसफिल्डिंग आहे, फार कमी प्रमाणामध्ये आपण पाहिलंय. हो तर क्रिकेट आहे, कारण की काल संपूर्ण नाईट आशिषजी कडू आणि सन्माननीय विजयजी तरे साहेबांनी या मैदानावरती घालवली. आणि ती का तर काल हवेचा झोत एवढा होता आणि रिमझिम पाऊस होता. एक टॉवर देखील या ठिकाणी खाली पडला होता आणि म्हणूनच या मैदानाची जिम्मेदारी या दोघांनी घेतली होती आणि थोडासा थकवा जाणवतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. आणखीन एक विकेट पाहायला मिळतोय. पकडची विकेट हॅट्रिक अमित मोरे यांनी मिळवली आणि त्यासाठी आदरणीय सन्माननीय मुनीरजी बाळशी साहेबांच्या माध्यमातूनही 500 रुपयांचं प्राइज आलंय. 500 रुपीज. आदरणीय सन्माननीय मुनीरजी बाळशी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज अमित मोरेसाठी. 4 गडी बाद झालेत. आता विशाल जनाटे, मागील जे काही सामने पाहायला मिळालेत विशाल जनाटेकडून खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली, परंतु याही वेळेस त्याच सातत्याने बॅटिंग करावी लागेल. असं म्हणतात ना, बार बार दिवाळी नाही होती, त्याप्रमाणे तोच फॉर्म कंटिन्यू करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. एस डेरचा वापर केला या ठिकाणी रनआउटसाठी. इट्स नॉट आउट. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल निर्णय आलाय नॉट आउटचा. आणि यस
ऑन साईडला हा बॉल पाहायला मिळाला आहे. एक धाव जरूर पाहायला मिळते. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे आणि संघर्ष नेहमीच करावा लागतो. 8 धावा, त्याच्यामध्ये 4 गडी बाद झालेत. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. आकाश शिंगणे देखील खूप चांगली बॉलिंग करतोय. समोर आहेत विनोद बुदर आणि विशाल जनाटे, हे 2 चांगले बॅटर आहेत. सरळ उडवलाय हा बॉल. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. PDAPL चौकार. बघा तसा बॉल हा डिटेवॉट झाला, अक्काचा बॉल. आणि त्यानंतर सरळ यावेळेस पाहायला मिळतं फटका आला आणि 4 धावा बुक केल्या या बॉलमध्ये. धावसंख्या 14ला 4 ही स्थिती पाहायला मिळते लकी कंस्ट्रक्शन या टीमची. लकी कंस्ट्रक्शन हबीबबाई शेख साहेबांचा संघ, तर वियाना फायटर्सचा संघ पाहायला मिळतो. आदरणीय सन्माननीय विद्यार्थी लहांगे साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा इंट्रोड्यूस अमित मोरे ला केलंय. अमित मोरेने विकेट हॅट्रिक घेतली. विद्यार्थी लहांगे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज आणि मुनीरजी बाळशी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज त्याला मिळालंय. चला घाई करा फिडिंग टीम, कारण की 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं परिपूर्ण करावी लागणार आहेत आणि त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळेमध्ये षटक डिलिव्हर झाली पाहिजे, त्याची नोंद आपण घ्यावी. विशाल जनाटे आणि विनोद बुदर हे 2 बॅटर आहेत. जेव्हा जेव्हा जिम्मेदारी येते स्वतःवरती तेव्हाच कळतं की आपले आधारस्तंभ आहे फक्त आपणच आहोत आणि ते आता जिम्मेदारी येते विशालवरती आणि विनोद बुदर रावडी यांच्यावरती. अमित मोरे पहिलाच बॉल सरळ लॉफ्ट केला, स्ट्रेट ड्राईव्ह फिल्डर आलेत. दनेश जनाटे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावांची गती आहे 15 धावा. इथे पाहुणे आलेले आहेत संदीप पाटील, संशाई फाउंडेशनचे अध्यक्ष, तसेच संशाई संघाचे संघमालक निलेश पाटील, न्यू पद्मावती स्पोर्टचे मालक संदीप परदेशी, रोहन पाटील, तसेच आमचे गावचे आमचे सहकारी कुणाल पाटील यांचं आगमन झाले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल VIP डाईज आहे आणि ही VIP माणसं जी पाहायला मिळते आहेत. आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय निलेशजी पाटील साहेब, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय संदीपजी परदेशी साहेब, वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय कुणालजी पाटील साहेब, रोहनजी पाटील साहेब, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. 19 धावा, 4 गडी बाद. अमित मोरे हॅट्रिक बॉय. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका खेळलेत. प्रोटेक्शन नाहीये कारण की वॅकेट एरिया आहे आणि म्हणूनच धावा मिळतील 2. 21 वर 4 ही स्थिती पाहायला मिळते. लक्ष आहे 79. 79 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट अचीव करावं लागेल लकी कंस्ट्रक्शन या टीमला. 33 चेंडू आणि 58 धावा. जरूर टॉप ऑर्डर लवकरात लवकर बाद झाले आणि त्यानंतर विशाल जनाटे आणि विनोद बुदर 7 बॉलमध्ये धावा केल्यात. विनोद बुदर आणि 14. जव्हारचा रावडी. हा फटका उंच गेलाय, डीप मध्ये फिल्डर आलेत. धनेश जनाटेकडून चुकी होत नसते हेच पाहायला मिळालंय आणि हा इंटरव्हल विकेट म्हणजेच विकेट क्रमांक 5. बघा अमित मोरेचा बॉल ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत. हा फटका उंच गेला, एलिव्हेशन नव्हतंच आणि म्हणूनच झेल धनेश जनाटे यांच्या सेफ हँडमध्ये पाहायला मिळतोय.
आज संघर्ष संपलाय. विनोद मुदर यांचा फुल स्टॉप लागलाय त्यांच्या खेळीला. इम्पॅक्ट प्लेअरचा यूज या ठिकाणी केला जातोय. अश्विन दुबळा इन झालेत आणि महेश बोरशे आउट. अशा अनुषंगाने इम्पॅक्ट प्लेअरचा यूज देखील पाहायला मिळालाय. अमित मोरे हा विकेट टेकर बॉलर आहे आणि तेच तो पुन्हा ते सिद्ध करतोय. अश्विन दुबळा जरूर इम्पॅक्ट प्लेअर आहेत आणि इम्पॅक्ट प्लेअर प्रमाणेच त्यांना खेळावं लागेल. अमित मोरे समोर फलंदाजी करणं सोपं नाहीये. ड्राईव्ह केलं यावेळेस सन्मानपूर्वक जे पाहायला मिळालंय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव मिळाली. एक धाव लाख मोलाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 22 धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अमित मोरे पुन्हा त्या विकेट मिळवतोय. पार्टनरशिप ब्रेक करतोय. आता मात्र समोर विशाल जनाटे आहे. मागील दोन्ही सामने लकी कंस्ट्रक्शन या टीमच्या माध्यमातून खूप चांगले खेळलेत. विशाल जनाटे प्रिव्हियस मॅच 48 रन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते आणि तो आहे बॅटिंग मार्क वर. षटक क्रमांक 3चा अगदी शेवटचा बॉल अगदी खोलात टाकलाय. परफेक्ट यॉर्करने बीट केलंय. हा चेंडू डायरेक्ट गेलाय किशोरजी धोडी यांच्या सेफ हँड मध्ये. बघा परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयोग केला आणि हे देखील षटक आपल्या नाभी केलंय. 22 ला 5. 3 षटकानंतर लकी कंस्ट्रक्शन. वेलकम जबीरजी खान आणि रोहनजी गावड. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस अपील केली. अपील उचलून धरली आणि अश्विन दुबळा लेग बिफोर आउट होताना विकेट क्रमांक 6. चांगली बॉलिंग वियाना फायटर्स टीमच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. हा देखील बॉल हवेत राहिला होता आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. 4 धावांसाठी चौकार आलाय सचिन वाघ यांच्या बॅटमधून, जे 8व्या क्रमांकावरती आता टेल लेंडर म्हणजेच बॉटम चे बॅटर पाहायला मिळत आहेत. आणि हा चेंडू जर आपण बघितला तर जणू काही लबंडाव या बॉलने खेळलाय आणि 4 धावा आल्यात. 26 धावा फलकावरती आहेत. सचिन वाघ आणि विशाल जनाटे यांना मात्र योग्य बॅटिंग करावी लागेल. असं म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडक्यावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीरपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय आहे ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे आणि तेच उभे राहावं लागेल सचिन वाघ आणि विशाल जनाटे यांना. आकाश शिंगडे आणखीन एक चांगला बॉल. योग्य प्रकारे गोलंदाजी करताना आतापर्यंत वियाना फायटर्स विदेशजी लहांगे साहेबांचा संघ पाहायला मिळतोय.
टॅप केलं या बॉलला डीप मध्ये फिल्डर डीप पॉइंट झोन मध्ये टिपला झेल फलंदाज सचिन वाकफेल गॉन. चला बॅटर काही करा प्लीज. आता गौरव हावरे येतोय तो म्हणजेच 9व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी 26 धावा आणि 7 गडी बाद झालेत. आकाश शिंगडे आणि अमित मोरे यांचा जलवा राहिलाय वियाना फायटर्स या टीमच्या माध्यमातून. पुन्हा आकाश शिंगडे ओव्हर द विकेट लिव्ह केलं या बॉलला. चांगला बॉल कधी कधी बॉल सोडून नाही द्यायचा असतो आणि तेच पाहायला मिळालंय. ऑन स्क्रीन जो आपण चेंडू पाहिला आकाश शिंगडे यांचा अप्रतिम परफेक्ट हार्डलिनचा वापर त्याच्या माध्यमातून होतोय आणि या बॉलला सोडून दिलं होतं गौरवने. आणखीन एक चांगला बॉल टेस्ट क्रिकेट प्रमाणे ते 2 चेंडू पाहायला मिळत आहेत ते लिव्ह केलेत आणि या देखील 2 स्पेल आतापर्यंत आपण बघितले 2 षटकांचे. अमित मोरे आणि आकाश शिंगडे आकाशने दिल्या 12 धाबा त्यामध्ये 3 विकेट्स मिळवल्या आणि अमित मोरे यांनी 4 विकेट्स मिळवल्या आणि धाबा खर्च केल्या 14. अशा अनुषंगाने हे 2 यशस्वी गोलंदाज पाहायला मिळालेत. परंतु अजूनही 4 षटके शिल्लक आहेत. अजूनही गेम बदलू शकतो. क्रिकेटचा खेळ आहे म्हणून म्हणतात ना माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे आपण वर्तवू शकत नाही. परंतु त्यासाठी करावी लागते मेहनत मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणूनच योग्य कामगिरी विशालला करावी लागेल. विशाल जनाठे कडून अशा अपेक्षा आहेत. अक्षय कोम येतोय गोलंदाजी करण्याकरिता. 5व्या षटकामध्ये त्याला इंट्रोड्यूस केलं. त्याला फिल्डिंग टीम आपण घाई करा. टार्गेट 79 7 गडी बाद होताना 26 धावा लकी कंस्ट्रक्शन हबीबबाई शेख साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 26ला 7 5वं षटक अक्षय कोम पहिला बॉल राऊंड विकेटने डाव्या हाताने हा चेंडू पाहायला मिळतोय. ग्राउंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न राहिलाय. मनोज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोज सांबरे एक चांगला क्रिकेटपटू म्हणून नेहमीच त्याला आपण बघितलेलं आहे. प्राईड ऑफ किराट धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली. 27ला 7 अशा अनुषंगाने लकी कंस्ट्रक्शन गौरव हावरेकडून देखील अपेक्षा असतील टीमला. एक युवा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगली बॉलिंग अक्षयच्या माध्यमातूनही पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय. हा चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम टॉस झाला बॉल वेध घेतला शरीराचा या बॉलने. चांगली कामगिरी नियंत्रणबद्धता जी पाहायला मिळते. पुन्हा षटकातील पुढील बॉल हा बॉल स्विच केलाय स्विच हिटचा वार आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. हा येतोय षटकार अप्रतिम गौरव हावरेच्या माध्यमातून या ठिकाणी हा षटकार आलाय. चांगल्या अनुषंगानं हा स्ट्रोक त्याने प्ले केला आणि आता मॅचचं समीकरण आहे 21 चेंडूंमध्ये 46 धाब्यांची गरज. धाबा होतील मी करेन आत्मविश्वास तो ठेवावा लागतो क्रिकेट खेळताना. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेत रग छातीत धग आणि मस्तकात जाग आणली असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक अमर वाक्य. जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर असेल तर यशाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा विजय तुमचा निश्चित आहे. आणि एक धाव या ठिकाणी मिळाली. टीमची धावसंख्या 34ला जाऊन पोहोचली. 34 धावा 7 गडी बाद. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ होताना पाहायला मिळालाय.
गौरव हावरे आणि विशाल जनाटे, चिंचणी गावातील 2 युवा खेळाडू ज्याने खूपच प्रभावित केलंय. अक्षय कोम षटकामधील 5वा बॉल घेऊन, आखूड टप्प्याचा बॉल आणि हा फटका फसलाय. विकेट क्रमांक 8 अजय मसे कडून चुकी होणार नाही. नो मिस्टेक इन फिल्डिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत दीप तारे आणि अजय मसे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ दिस टीम. त्याने टिपला झेल आणि संपला विशालचा खेळ. विकेट डाऊन. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आणखीन एक विकेट डाऊन होताना पाहायला मिळालाय. एका मागोमाग एक विकेटची रांग लागताना पाहायला मिळते. पतझड की मौसम की तरह जो आता सुरू देखील आहे आणि त्यामध्ये विकेट्स पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर आलाय मैदानाच्या आतमध्ये. 10व्या क्रमांकावरती हा बॉल आतमध्ये येणार होता. ऑन साईडला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. आज सर्व काही गोष्टी अमित मोरे पॉसिबल करतोय. मैदानाच्या आतमध्ये सुपरमॅन तो पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिले जाऊन पोहोचली गेली स्कोरबोर्डवरती 36 धावा, 36 रन, 8 गडी बाद झालेत. गौरव हावरे आणि ज्ञानेश्वर आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या आहेत. 43 धावा असा सामना पाहायला मिळतोय. असे सामने जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा जो प्लेयर सामना जिंकवतो तो नेहमीच चर्चेमध्ये राहतो. आणि हॅलो, राहुल जरा थांबवतोय. इथे सन्मान्य निलेशजी धामोड साहेब आहेत, त्यांचं इथे स्वागत होत आहे. मी विनंती करतोय नडगे साहेबांना त्यांच्या हस्ते स्वागत करायचं आहे. निलेशजी धामोड साहेब. आदरणीय सन्माननीय निलेशजी दामोड साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. 2 बंधू आमने सामने, कोण जिंकेल, विनीत की गौरव? आणि यावेळेस मोठ्या बंधूंनी आपल्या छोट्या बंधूची विकेट घेतली आणि सेलिब्रेशन, तू चल मी जिंकलाय. तसेच या मंचावरती संशयी क्रिकेट संघाचे संघमालक, माजी संघमालक निलेशजी पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा स्वागत करायचं मी विनंती करतोय देवरामजी परेड साहेबांना. यावर्षी त्यांचा संघ नाही, पण पुढच्या वर्षी निश्चितच जोमात असतील. यावर्षी थोडंफार कोमात आहेत. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय निलेशजी पाटील साहेब पाहायला मिळत आहेत. काल खूप चांगला खेळ साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाला या मैदानावरती. आणि साहेबांचा पण करूया यथोचित स्वागत सन्मान. एकदा जोरदार टाळ्या होत्या. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये निलेशजी पाटील साहेब, आपला सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये चढाओढी पाहायला मिळाल्या. त्याने जनाटेने खूप चांगलं सेलिब्रेशन केलं जेव्हा बाद झाला बॅटर. 9 गडी बाद झालेत. आज वियाना देखील खुश असेल. या ठिकाणी आपण त्यांना देखील पाहतोय. विद्याजी लांगे साहेब खुश आहेत. मधुरजी बाळकी साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात विद्याजी लांगे यांच्यासाठी. धावसंख्या 37 आहे. 9 गडी बाद झालेत. विनीत हावरे गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि आता सनी पवार आणि ज्ञानेश्वर. 16 बॉल 42 धावांची गरज लकी कन्स्ट्रक्शन या टीमला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल डीप मध्ये झाला, एक्स्ट्रा कव्हरला. बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार झाला. चेंडू 4 धावांसाठी गेला. चौकार. बेन स्टोक्स डोळ्यासमोर येतो. ॲशेजचा सामना डोळ्यासमोर येतो. अंतिम विकेट असताना 135 धावा बेन स्टोक्स यांनी केल्या होत्या आणि तो सर्वाधिक मेमोरियल मॅच म्हणून पाहायला मिळाले होते ॲशेजचा सामना. त्याच पद्धतीनं
खेळावं लागेल. हा फटका उंच गेलाय, फटका फसलाय, विकेट ऑल आउट. लकी कंस्ट्रक्शन हा झेल अजय मसे ने घेतलाय. चीते की चाल बाज की नजर और अजय मसे के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते आणि हा सामना जिंकलाय वियाना फायटर्स टीम ने. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो, न्यू पद्मावती स्पोर्टचे मालक संदीप परदेशी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय लांगे साहेबांना की त्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित स्वागत सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय संदीपजी परदेशी साहेब म्हटलं की एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि क्रिकेट खेळावर जीवापाड साहेबांचं प्रेम नेहमीच